अखेर सत्य उघड झालंच. टरबुजामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असं अगोदर सांगितलं जात होतं, पण जेव्हा पोलिसांनी या घटनेचा शोध घेतला तेव्हा खरं सत्य समोर आलं. लोकांनी तर विश्वास ठेवायलाही सुरुवात केली होती. टरबुजामुळेच त्या लोकांचा मृत्यू झाला. हा टरबुजामुळे झालेला मृत्यू नाही, तर पूर्ण प्लॅनिंग करून केलेली हत्या आहे असं आपण काय म्हणतोय? पोलिसांच्या हाती असं काय लागलंय ज्यामुळे हे सिद्ध होतंय त्या 4 लोकांचा मृत्यू टरबुजामुळे नाही, तर प्लॅनिंग करून केलेल्या हत्येमुळे झालाय? हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा, कारण की बरेचशा लोकांनी अफवा पसरवल्यात आणि त्यांच्या या गोष्टीचे परिणाम अनेक शेतकऱ्यांवरती झालेत. कारण की जे शेतकरी अगोदर कलिंगड विकत होते त्या शेतकऱ्यांकडे आता गिराईक सुद्धा येईना. आता वेळ वाया न घालता आपण मेन मुद्द्यावरती येऊ. मुंबईमधील गजबजलेल्या भागामध्ये एक ठिकाण आहे, पायधुनी. मुंबई म्हटलं की अरुंद गल्ल्या, जुन्या इमारती आणि रोजच्या आयुष्यामध्ये गुंतलेली माणसं. पण 25 एप्रिलचा दिवस हा अनेक लोकांच्या लक्षात राहील, कारण की याच दिवशी एकाच कुटुंबातील 4 लोकांचा मृत्यू झाला आणि तेही अवघ्या काही तासामध्ये. त्यानंतर चौकशी सुरू झाली. सुरुवातीला सर्वांना अगोदर साधं कारण वाटलं आणि कारण होतं कलिंगड. कारण की त्यांनी जेवणानंतर कलिंगड खाल्लं होतं आणि त्यामुळे सरळ संशय गेला तो कलिंगडवरती. मग लोकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. हे कलिंगड खराब होतं का? त्यामध्ये विष होतं का? त्यांच्या घरातील अन्नामध्ये काही भेसळ होती का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बिर्याणी खाल्ल्यानंतर टरबूज खाल्लं, यानंतर मृत्यू कसं काय होऊ शकतो? कारण की आपल्यातील बरेचसे जण बिर्याणीनंतर टरबूज खातात, पण त्यांना काही होत नाही. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तपास सुरू केला. घरामध्ये सापडलेल्या अन्नपदार्थ तपासणीसाठी पुढे पाठवलं. फॉरेन्सिक टीम कामाला लागली आणि सर्वजण या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागले. या सर्व घटनेला तेव्हा ट्विस्ट आला. जे अन्नपदार्थ टेस्टिंगसाठी पाठवलं होतं त्याचा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं, कलिंगडामध्ये काहीही गडबड नाही, अन्नामध्ये कोणतीही भेसळ नाही. म्हणजे लोकांना ज्या गोष्टीवरती संशय होता ते कलिंगड पूर्णपणे निर्दोष होतं. मग आता इथे खरा सस्पेन्स वाटतो. जर अन्नामुळे मृत्यू झाला नाही, कलिंगडामुळे झाला नाही, मग त्या 4 लोकांचा मृत्यू झाला तरी कसा? याच दरम्यान आणखीन एक धक्कादायक माहिती येते. डोकाडिया कुटुंबातील मुख्य व्यक्ती अब्दुल डोकाडिया मृत्यूनंतर यांच्या शरीराची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळलं. आता मॉर्फिन म्हणजे काय हे आपल्यातील बऱ्याचशा लोकांना कदाचित माहिती नसेल, त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगतो. मॉर्फिन हे अत्यंत शक्तिशाली औषध आहे, ज्याचा उपयोग वेदना कमी करण्यासाठी केला जातो आणि जर ओव्हरडोस झाला तर व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. तेच मॉर्फिन अब्दुल डोकाडिया यांच्या शरीरामध्ये सापडलं. मग इथून संशयाला सुरुवात होते. शरीरामध्ये मॉर्फिन गेलं तरी कसं? हा अपघात होता की वेगळं काहीतरी? आणि मग इथून पुढे हे प्रकरण फक्त कलिंगडपुरतं मर्यादित राहिलं नाही. या घटनेमध्ये आणखीन धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणात तपास जसा जसा पुढे गेला तसे तसे जुने धागे समोर येऊ लागले आणि त्यामध्ये एक नाव पुन्हा पुन्हा समोर येत होतं. ते नाव होतं अब्दुल डोकाडियाचं. मुंबईतील पायधुनी परिसरामध्ये राहणारं डोकाडिया कुटुंब. एकदम साधं, शांत, शेजाऱ्यांबरोबर एकदम मनमिळाऊप्रमाणे राहणारं कुटुंब. मागील गेल्या 4-5 वर्षापासून डोकाडिया कुटुंब त्या घरामध्ये भाड्याने राहत होतं. जेव्हा डोकाडिया कुटुंबातील 4 लोकांचा मृत्यू झाला तेव्हा शेजाऱ्यांनाही धक्का बसला. शेजाऱ्यांनाही विश्वास बसत नव्हता की त्यांच्याबरोबर असं काहीतरी घडू शकतो. पण या सर्व प्रकरणामागे एक जुनी केस बाहेर आली. ते प्रकरण होतं फसवणूक आणि अत्याचाराचं. या सर्व प्रकरणाची मुख्य केंद्रबिंदू आहे हमीदा शेख. हमीदा शेख व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे. तिने अमेरिकेमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला, स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर. तर दुसरीकडे मुंबईमध्ये राहणारा आफताब, ज्याने मुंबईमध्ये रिअल इस्टेटचा बिझनेस सुरू केला. हमीदा आणि आफताब या दोघांची ओळख सुरुवातीला फेसबुकवरती झाली. अगोदर चॅटिंग, नंतर मैत्री आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. पण या प्रेमकथेमध्ये पहिला ट्विस्ट होता. ते म्हणजे आफताबचं अगोदरच लग्न झालेलं होतं. आफताबने हमीदाला सांगितलं, माझं लग्न झालेलं आहे, पण माझ्या पत्नीबरोबर माझं पटत नाही. मी लवकरच घटस्फोट घेणार आहे, त्यानंतर आपण लग्न करू. 2029 मध्ये आफताबने हमीदाकडे 50 लाख रुपये मागितले. पण हमीदाकडे एवढे मोठे पैसे नव्हते. तिने नाकारही दिला नाही. तिने आफताबला सांगितलं, थोड्या दिवस थांब, माझ्याकडून जेवढं काही मदत होईल तेवढी मी करेल. हमीदाने कुटुंबातील लोकांकडून, नातेवाईकांकडून 25 लाख रुपये जमा केले. हे सर्व पैसे द्यायचे होते आफताबला, पण आफताब स्वतः पैसे घेण्यासाठी आला नाही. आफताबने पाठवलं अब्दुल डोकाडियाला. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अब्दुल डोकाडिया या व्यक्तीला पैसे घेण्यासाठी पाठवलं आफताबने.
म्हणजे हमीदाने आफताबला 25 लाख रुपये दिले याचा एकमेव साक्षीदार म्हणजे अब्दुल डोकाडिया. यानंतर 2020 साली हमीदा भारतात आली. आफताब आणि हमीदाचं लग्न झालं. पण आफताबने पैसे मागवणं थांबवलं नाही. आफताबने पुढे आणखीन 10 लाख रुपये हमीदाकडून घेतले. आफताब सारखे सारखे पैसे घेतोय आणि आपल्याला लुटतोय याची जाणीव हमीदाला झाली. त्यामुळे तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आफताब विरोधात. आफताबने हमीदाला पैशासाठी फसवलं, तिच्याकडून पैसे घेण्यासाठी खोटं सांगितलं, त्याच्यावरती अत्याचार केले. या सर्व प्रकरणामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता तो अब्दुल डोकाडिया. कारण की अब्दुल डोकाडिया फक्त त्या व्यवहाराचा साक्षीदार होता. दुसरीकडे कोर्टामध्ये केस चालू झाली होती. आफताबने हमीदाला फसवलं त्या संदर्भामध्ये सुनावणी पार पडणार होती आणि त्यासाठी अब्दुल डोकाडिया यांना साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये हजर राहायचं होतं. जर अब्दुल डोकाडिया यांनी साक्षी दिली असती तर हे स्पष्ट झालं असतं आफताबने हमीदाला फसवलंय, 25 लाख रुपये घेतलेत आणि ते पुन्हा रिटर्न दिले नाहीत. आता एक गोष्ट सर्वांची लक्षात येते का, अब्दुल डोकाडिया आणि आफताब हे अगोदरपासूनच ओळखीचे. कारण की त्याच आफताबने अब्दुल डोकाडियाला हमीदाकडे पैसे घेण्यासाठी पाठवलं आणि आता अचानक हमीदा आणि आफताब या प्रकरणामध्ये जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी होणार होती त्याच्या काही दिवसा अगोदरच अब्दुल डोकाडियाच्या कुटुंबातील 4 लोकांचा मृत्यू झाला. कदाचित हा आफताब डोकाडिया कुटुंबाच्या घरी देखील जात असावा. आता इथे आपण कोणावरती आरोप करत नाही, आपण आफताबवरती आरोप करत नाही, हमीदावरती आरोप करत नाही. पण ही फक्त कलिंगडाची केस नाही, ही टरबुजाची केस नाही, हे प्रकरण वेगवेगळ्या घटनेमध्ये गुंतलेलं आहे. रिपोर्टमधून तर हे स्पष्ट झाले टरबुजामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी जी बिर्याणी खाल्ली, जे काही जेवण केलं त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम नव्हता. मग अचानक 4 लोकांचा मृत्यू होईल तरी कसा, याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी षड्यंत्र रचलं गेलंय. आता पोलीस वेगळ्या दिशेने तपास करत आहेत. त्यामध्ये मग आफताब असो, हमीदा असो, यांच्या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आफताब अब्दुल डोकाडियाला किती वेळा भेटला, त्यांच्या घरी गेला होता का, ज्या दिवशी कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या घरामध्ये कोण कोण आलं होतं, या सर्व घटनेचा पोलीस बारकाईने तपास करत आहे. जोपर्यंत पोलिसांकडे ठोस पुरावा लागत नाही तोपर्यंत कोणालाही आरोपी म्हणणं हे चुकीचं आहे. एखाद्यावरती संशय घेणं म्हणजे समोरचा व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही. जोपर्यंत पुरावे मिळत नाही, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत डोकाडिया कुटुंबाबरोबर काय घडलं हे सांगू शकत नाही. आपल्याला काय वाटतंय, आफताब आणि हमीदा या प्रकरणामध्ये साक्षीदार असलेला अब्दुल डोकाडिया याचा अचानक मृत्यू झाला, त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? डोकाडिया कुटुंबाबरोबर खरंच घातपात झालाय का? आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.